नमस्कार. आज आपण बनवतोय कोथिंबीरचे थालीपीठ. त्यासाठी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे. त्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची कोथिंबीर. त्यामध्ये एक बटाटा किसून घालणार आहे मी. बटाट्याने खूप छान क्रिस्पी अशी बनतात. बटाटा किसून टाकते. त्यानंतर आपल्याला पीठ घ्यायचं आहे. 1-1.5 चमचा बाजरीचं पीठ घेतलंय मी. अर्धा चमचा गव्हाचं पीठ घेतलंय. 1 चमचा बेसन पीठ घेतलंय. आणि आता त्यामध्ये कोथिंबीर चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हळद टाकते, मीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे. इकडं मी वाटण करून घेतलेलं होतं. मिरची, लसूण, जिरे ते टाकून घेतले. आता तेही छान मिक्स करून घ्यायचंय. आधी सगळं मिक्स करून घ्यायचंय, नंतर बघायचंय पाण्याची गरज किती पडते ते. त्याच भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून घेतलंय. अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलंय. थोडंसं सैल असं ठेवायचंय पीठ. थालीपीठ छान थापता येतं त्याने. चला आता थालीपीठ बनवते. पेपरवरचे बनवते मी. पेपरला पाणी लावून घेतले आणि पेपरवरतीच बनवते. थालीपीठ बनवताना पण हाताला पाणी लावून घ्यायचे मधून मधून. याने काय होतं की चिटकत नाही. थोडंसं तेल टाकते तव्याला. सगळ्या बाजूने लावून घेते तेल चमच्याने. आता थालीपीठ टाकणार आहे आपण त्यावरती. जेव्हा आपण थालीपीठ टाकू तेव्हा ते हाताला पाणी लावून लावून ते असं खाली करत चालायचंय, म्हणजे ते पेपरला चिटकत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीने छान थालीपीठ निघालेले आहे. अजिबात कुठेही चिटकलेलं नाहीये का पेपरला. छान तयार आहे थालीपीठ. मस्त. तव्यालाही चिटकत नाही. थोडंसं नॉर्मल तेल लावू शकतो आपण. बघा तर छान तयार आहे थालीपीठ. अशा प्रकारे मी सगळे थालीपीठ बनवून घेते. दह्यासोबत खाऊ शकतो किंवा चटणी बनवून त्यासोबतही खाऊ शकतो. हे बघा, छान असे क्रिस्पी थालीपीठ तयार आहे. या तर मग सगळ्यांनी थालीपीठ खायला. तयार आहे थालीपीठ.